सर. धवल, come in. थँक्यू सर. धवल, काय? come here. नाही सॉरी सर. नाही ये. धवल, अरे निदान टर्मच्या शेवटच्या लेक्चरला तरी वेळेवर यायचंस. हां सॉरी सर, पण मी तोच विचार केला होता, पण नंतर म्हटलं उगाच एका दिवसासाठी प्रथा कशाला मोडा. काय? सॉरी सर, आय जस्ट किडिंग. सर पुढच्या टर्मला मी दर दिवशी दर लेक्चरला वेळेवर येणार, बघाच तुम्ही. ओके, गो टू युअर प्लेस. हां थँक्यू सर. सॉरी. गुड. सो स्टुडंट्स, मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांनाच घरी जायची खूप घाई आहे, त्यामुळे मी काही जास्त वेळ लेक्चर घेणार नाहीये. मी तुम्हाला तुमच्या पुढल्या टर्मच्या कोर्सचा बेसिक ओव्हरव्ह्यू देणार आहे आणि जाण्यापूर्वी तुम्हाला एक इंटरेस्टिंग असाइनमेंट देणार आहे. ओके? असाइनमेंट दिवाळीत पण? अरे डोंट वरी, खूप सोपी असाइनमेंट आहे. तुम्ही सगळ्यांनी दिवाळीतून परत येताना माझ्यासाठी एक गोष्ट आणायची. फराळ ना आणतो की, आम्ही कोल्हापूरात मस्त बनवतो, आई माझी मस्त बनवते. हो हो, फराळ तर तू आणच, पण या दिवाळीमध्ये तुम्ही जिथे कुठे जाल, जे काही कराल, म्हणजे आईला मदत कराल, दिवाळीचा फराळ खाल, कंदील लावाल, जे काही कराल, त्यावेळेस जेव्हा तुम्हाला असं वाटेल की या दिवाळीमधला हा माझा सर्वात आनंदाचा क्षण आहे, तेव्हा तो क्षण तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये क्लिक करायचा. ओके? आणि तो बेस्ट क्लिक मला आणून दाखवायचा. वाव, ग्रेट सर, खरंच खूप भारी असाइनमेंट आहे. येस इंडीड. बस काय नीरव, तुझ्याकडे भारीतला कॅमेरा आहे ना, म्हणून आमचा मोबाईल बघ, किती बेस्ट क्लिक काढला ना तरी तो वर्स्ट क्लिकच येणार आहे. डोंट वरी धवल, मी तुमचा बेस्ट क्लिक फोटोजच्या क्लॅरिटीवर नाही तर इमोशन्सच्या क्लॅरिटीवर बघणार आहे. ओके? ऑल द बेस्ट फॉर युअर बेस्ट क्लिक अँड विश यू अ व्हेरी हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी सर. अरे खाली वाकडा असून पण. अरे बरे, दिवसात जेवढ्या वेळा पापड्या मिटत नाही त्याच्यापेक्षा जास्त वेळा काढत असते फोटो. माझं काय होणार? अरे पण तुझ्याकडे पण आहे ना फोन. मग हा, अरे हो, पण मला सवय नाही ना काढायची फोटो. मला तर फोटो काढायची गरजच नाही पडत, तुम्हाला माहितीये नाही ग. मग ऐक, आम्ही ना ऑलरेडी घरी फोटोग्राफर बोलवलेला असतो, जो आमच्या सगळ्यांचे सतत फोटो काढत असतो. आणि इतके पाहुणे येतात घरी, इतके पाहुणे येत असतात, दिवाळीत ना फुल वाट असते आपली, वाट. मज्जा असणारच. तुम्ही काय बाबा राजकुमारी है ना. काय मग तुम्हाला घ्यायला यावेळेस तू परत ट्रकवर जाऊ नको जा. वाव, कसली भारी दिसते मी. असं वाटतंय की आता लगेच काय अगं, काय बोलल्यावर चढायचं का काय? हे आई, एवढ्यात मला काही बोलल्यावर वगैरे चढायचं नाही. अगं परी, तुझ्या वयाची होते तेव्हा या घरची सून झाले होते मी. आई, तो तुमचा काळ होता, आजचा काळ ना जरासा मॉडर्न आहे. बरं झालं तुलाच कळलं ते परी. अगं काळ जरी मॉडर्न झाला तरी त्याचा काय फायदा? त्या बदललेल्या काळानुसार आपल्याला चालता यायला पाहिजे. म्हणजे काय? अगं कसली गोड दिसते माझी पोर. मग 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 वाटते की नाही देशमुखांची परी. चला चला, झाली की नाही तयारी? बाबा कशी दिसते मी सांगा? अरे वा वा, एकदम झाक दिसते बघ. हो बघताय काय, दृष्ट काढा की पोरीची. बाबा तुम्ही गंमत नाही करत आहे ना? अगं नाही, खरंच एकदम सुंदर दिसतेस बघ. खरं तर ना, आता लगेच जाऊन एखादा राजपुत्र शोधून तुझा लग्नाचा बार उडवून द्यायला सुद्धा हरकत नाही बघ. बाबा
मी म्हणेपर्यंत अजिबात लग्नाचा विषय काढायचा नाहीये. आणि तुम्हाला माहितीये ना मला किती शिकायचंय. बर पुढचं बघू पुढं. पण चला लवकर आटपा आता. कार्यक्रमाला जायचंय आपल्याला. कार्यक्रम? कसला कार्यक्रम? म्हणजे राजकुमार बोलला नाही होय तुला? नाही. अगं दरवर्षी दिवाळीला आपण गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटतो की नाही? तसंच या खेपेला की नाही गरजू विद्यार्थ्यांना 50 लॅपटॉप द्यायच्यात आपल्याला. ते बी तुझ्या हस्ते. काय माझ्या हस्ते? पण बाबा मी कुठे पुढारी आहे तुमच्यासारखी? अरे पुढारी नसले म्हणून काय झालं? पुढाऱ्याची लेख तर आहेस की नाही? आणि बायको बी होशील की एखाद्या पुढाऱ्याची. काय अरे मग अशा कार्यक्रमाला जायला लागेल की. आणि नुसतं जाऊन बघायचं नाही बरं का, भाषण सुद्धा करायला पाहिजे. भाषण का? मग आता कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे म्हटल्यावर भाषण नको द्यायला? अगं तुला काय अवघड आहे? मुंबई मधल्या इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकते म्हटल्यावर चांगलं 4 पानी इंग्लिश मध्ये भाषण देऊन टाकी. काय? एकतर भाषण आणि ते इंग्लिश मध्ये? हा नमस्कार. हा होय होय. नाही दिवाळीच्या तुम्हाला बी शुभेच्छा. जरा लवकर आवरा. अर्ध्या तासात निघायचे आपल्याला, कळते का? हो बाबा बाबा ऐक ना. बाबा आई तू तरी सांग ना बाबांना माझ्या हस्ते का वाटायचे लॅपटॉप? काय लॅपटॉप? हो त्याला लागतोय म्हणे अभ्यासासाठी. शाळेतल्या अभ्यासासाठी कशाला लागतोय लॅपटॉप? निहारचा पण ना उगाच काही असतं. त्याला म्हणावं पुढच्या वर्षी गेलास ना कॉलेजला की घेऊया. तूच बोल त्याच्याशी. गेला महिनाभर माझ्या मागे भुणभुण लावलेली आहे. निहार, ए निहार. काय? मी कामात आहे. कामात आहे म्हणे. माहितीये काय काम करतोय? तो मोबाईल ठेव बाजूला आणि मला पंट्या पुसायला मदत कर. चल. नाही मी काम करतोय. वा हे बरं आहे. म्हणजे घरातल्या कामांमध्ये मदत करायला नको, पण आईच्या मागे लॅपटॉप पाहिजे म्हणून भुणभुण करायला बरं जमतं तुला. आई तू सांगितलंस ताईला? ताई घेणार ना मला लॅपटॉप? हा देणार, पण आता नाही. कॉलेजमध्ये जा मग बघू. पण मला अभ्यासाला लागतो लॅपटॉप. मला नेटवरून ट्युटोरियल्स डाउनलोड करायचे असतात. हो पण मग ते मोबाईलमध्ये डाउनलोड कर आणि मग वाच. मोबाईलवर सगळं लहान दिसतं ग, डोळ्यांना त्रास होतो. ते काय नाही, मला लॅपटॉप पाहिजे म्हणजे पाहिजे. उगाच हट्ट करू नकोस हा निहार. ताई इतकं काम करते तरी तिला लॅपटॉप लागत नाही. तुला कशाला हवाय रे? तिला गरज नसेल पण मला गरज आहे. आई तू थांब. तू शांत हो, मी बोलते त्याच्याशी. हा काही बोलू नकोस सायली. हार लाडावून ठेवलाय त्याला आपण. आपली परिस्थिती काय जे त्याला जराही जाणीव नाहीये. आई मी सांगते त्याला. हे बघ निहार, लॅपटॉप काही बाहेर झाडाला लागलेले नसतात. पण दुकानात तर असतात ना. इथे 15-20 मिनिटांवर दुकान आहेत. अरे हो दुकान आहे 15-20 मिनिटांवर, पण तिकडे जाऊन लॅपटॉप घ्यायला ना 15-20 दिवस आधीपासून राबावं लागतं. मग माझ्यासाठी काही भाऊबीज आणलीये की नाही, का नुसतं ओवाळून घेतलंस? अगं आतापर्यंत कधी मिस झालंय का आपल्याकडून? आणि यावेळेस तर एकदम स्पेशल भाऊबीज आणली तुझ्यासाठी. सॉरी यार, मला लेट झाला. सॉरी. अरे किती वेळ रे? अरे चल बस जाऊया. अरे पण जायचं कुठे? आई आता त्याला दिवाळी दिली आहे. आता तुला दिवाळीचं सरप्राईज देतो. अगं परी, मला आणखी बरंच काही माहितीये तुझ्याबद्दल. बरंच कळलंय म्हणजे काय? दादा मला सांग ना, तुला काय सांगितलंय? तुला कसं कळलं? कसं कळलं? ओ पाहुणे या की.